श्री स्वामी समर्थ। उद्या नवरात्र आहे आणि बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की नवरात्र यावेळेस 10 दिवसांची का। तर नवरात्र 10 दिवसांची का आणि कोणत्या वाहनावर आली। तर नवरात्राला तिसरा दिवस जो आहे तृतीया, तर ही जी तृतीया आहे ही यावेळेस 2 दिवस आलेली आहे। ज्यावेळेस सूर्य तिथी दोनदा बघतो, म्हणजे आजपासून ते उद्या पण सूर्योदयाला जी तिथी असते त्याला वृद्धी तिथी म्हणतात आणि तृतीया ही वृद्धी झालेली आहे। तर त्यामुळे नवरात्र वाढलेली आहे, म्हणजे 10 दिवसाची नवरात्र आणि दसरा हा 11व्या दिवशी असणार आहे। आणि दुसरी गोष्ट, यावर्षी वाहन काय आहे, तर यावर्षी देवीचं वाहन हत्ती असणार आहे। हत्ती हा कसा बलाढ्य आहे, त्यामुळे धन संपत्ती समृद्धी यासाठी हे वर्ष चांगलं असावं किंवा हा दसरा सगळ्यांसाठी चांगला असेल असं मला वाटतं। तर सगळ्यांनी चांगली उपासना करा, गजलक्ष्मीची पूजा करा, गजांत लक्ष्मी सगळ्यांकडे येऊन दे, भरपूर गडगंज संपत्ती सगळ्यांकडे येऊ दे। आरोग्याने संपत्ती म्हणजे नुसतं पैसा नाही, तर आरोग्य सुद्धा सगळ्यांचं चांगलं राहून दे, निरोगी राहू दे। कारण की हल्ली बरेचसे आजार आलेले आहेत, ते आपल्याला माहीत सुद्धा नसतात की नेमका कोणता आजार आहे। तर सगळ्यांचं आजारापासून मुक्तता व्हावी, सगळ्यांना लक्ष्मी प्रसन्न व्हावी, जेवढी हवी तेवढी तरी मिळावी, कोणीही उपाशी राहू नये, हीच दुर्गादेवीकडे प्रार्थना। आणि ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ वाचायला वेळ नाही, वेळ म्हणजे मुद्दाम असा नाही, पण काही लोक जॉब करतात, काही लोकांना बॅक पेन असतं, वयोमानानुसार नाही जमत, तर यावेळेस जर तुम्हाला दुर्गा सप्तशती जमत नसेल तर 4 ओळींचा खूप सुंदर असा दुर्गा सप्तशतीचा संक्षिप्त स्वरूपात श्लोक आहे, तो तुम्ही म्हटला तरी चालणार आहे। तो मी तुम्हाला खाली कमेंटमध्ये देणार आहे, तर तो तुम्ही वाचा। तरी पण मी तुम्हाला एकदा सांगते, तसा तुम्ही तो बोलू शकता। या चंडी मधुकेट प्रमदिनी, या महिषोन्मूलिनी, या धूम्रेक्षण चंड मुंडमतिनी, या रक्तबीजाशिनी, शक्ती शुंभ निशुंभ दैत्यधारिणी, या सिद्ध लक्ष्मी परा, सा दुर्गा नवकोटी मूर्ती संहिता, मा पातु विश्वेश्वरी। हा श्लोक तुम्ही रोज म्हटला तर 1 पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं। त्यामुळे सकाळ संध्याकाळ म्हटलं तर दिवसाला 2 पारायण होऊ शकतात। तर तुम्ही ठरवा आता काय करायचं। धन्यवाद।